702 702 हे त्याचं कोडवर्ड आहे. साईडचं स्पोर्ट्सचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. खूप सुंदर आयोजन नियोजन आपण बघत आहात. यावर्षी त्यांनी गाजवल्यात. खऱ्या अर्थाने आम्हाला देखील म्हणतात की तुम्ही आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात. आमचं काम काय की तुम्ही चांगलं काम करा तेच फक्त आपण लोकांसमोर मांडतोय आणि ते बघायला मिळतं. सर टायमर लावलाय. सगळ्या मॅच समोर जिथे तुम्हाला जगदीश माशी आणि एका साईडला विकास माशी बघायला मिळतात. बघत असतो म्हणजे तुम्हाला सगळं बघायला मिळतं. सर पॅकर यातील विजय संघ तिसरं मिळेल आणि मग खाली 4 संघ आहेत. आणि जय जोगनादेव आगून बी क्रॉस साठी यायचंय. तुमचा इलेव्हन काय जबरदस्त खेळ आम्ही पाहिला होता त्यांचा. अंकुश मूर्ती चषक अंकुश भाऊ आयोजित संजय स्मूर्ती चषक आयोजित मैदानावरती सगळ्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज बघायला मिळते. पहिल्या हातामध्ये खेळून दिसला आणि एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने जगदीश माशीने खातं खोललंय. जावेद नावाचा जुना चांडचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. मी म्हटलंय ना अनेक वेळा की जुना तांड्याचा भात करा आज देखील तो चविष्ट तेवढाच लागतो. तशा वेळेस जुन्या खेळाडूंची गोलंदाजी फलंदाजी बघा कशा पद्धतीने बघायला मिळते. जबरदस्त क्लास आणि त्यावेळी दोन्ही हे पुन्हा आपला आहे का? ओके 9+4 म्हणजे 5 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. 5 धावांशी विचार केला 6 धावा फलकावर लागल्यात. यातून जो विजेता संघ होईल ना तो आजच्या दिवसात तिसरा बघायला मिळतोय. पुन्हा जावेद आपल्या सर्कलला पुढचा चेंडू काढतायत. ओ खो खो काय गोलंदाजी बघायला मिळते. यॉर्कर लेनचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. चांगलं कमबॅक केला जावेद नावाच्या गोलंदाजाने. बॅट टॅप केलाय. सरळ निघून जाईल. विद्यमान नगराध्यक्ष आदरणीय उत्तमजी घरत पालघर नगर परिषदेचे तिथे सरळ त्याच्या स्वागताचा चेंडू निघून गेलाय. टॅप शॉट बघायला मिळालं आणि इथे बाकी 4 धावांचा विचार केला. 10 धावा या फलकावर लागत आहेत. आगवणकर आहेत की नाही? आहेत. आगवणकरचे प्रेक्षक देखील चांगलेच बघायला मिळत आहेत. पुन्हा नो बॉल आणि पुन्हा टॅप चेंडू बघायला मिळतो. सरळ चेंडू सीमा पलीकडे 4 धावा 15 धावा झाल्या. 3च चेंडू टाकून झालेत आणि 15 धावा बघायला मिळतात. नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्याकडे आला आणि आतापर्यंत विचार केला जबरदस्त बॅटिंग मॅन इन फॉर्म. एका साईडला जगदीश आणि एका साईडला टॅपर मॅन जो ज्याला ओळखला गेलाय तो तुम्हाला विकास माशी बघायला मिळतोय. संतोषजी काय माहिती का आपलं काम आपण करायचं. अनेक समालोचक झालेत. कोण किती पैसे घेतो तो त्यांचा दर्जा आहे. आपण किती घ्यायचा आपला दर्जा आहे. बोलवलं प्रत्येकाचा आनंद करा. आणि तुझं मला काय आवडतं माहिती आहे का प्रत्येक सामना आपण आपल्या थाटात बघायला करतोय. ओ हो हो काय बॅटिंग बघायला मिळालाय. जबरदस्त चौकार. 4 धावा खणखणी चौकार आणि चौथा बॅटर आहे आजच्या दिवसाला ज्याने 3 चेंडू 3 बाउंड्र्या मारल्यात. विकास माची नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आगवणचं गाव ज्या गावाची ओळख त्यांनी क्रीडाकारांच्या माध्यमातून दिली तेच खेळाडू बघायला मिळत आहेत. पुन्हा टॅप केला. इथे बाकी चेंडू बघायला मिळेल. एका धावांची धावसंख्या होते ती 20 धावा. चला पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत आहेत. जगदीश माचे चेंडू टटवला. सरळ चेंडू गुड फिल्डिंग. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं सद्दाम नावाच्या खेळाडूकडनं. व्हॉट अ ग्रेट वर्क. आणि इथे एका धावांचा विचार केला 21 धावा फलकावर लागला. तर पहिलं षटक खूप महागडं टाकलं जावेद यांच्याकडनं. 21 धावा गेल्यात. चला यानंतर बाकी सामन्यासाठी तयार आहे. त्या इनिंग ब्रेकमध्ये एका साईडला हमजा 11 डहाणू विरुद्ध जय जोगनादेव आगवण बी आपण तयार राहायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने काय ती चित्र फायनल आपण बघितलीत. संजय स्मृती चषक 1 मॅन शो क्रिकेट आयोजित पंचाळी
जिथे संघ विजयी झालाय जय हनुमान उनबाट संघ. विजेत्यापेक्षा गावकऱ्यांनी जे पैसे दिलेत ना रात्रीच्या 1:30 वाजता 28,000 रुपयाचं नेट पारितोषिक दिलं. आम्हाला फोन केला आणि 7 मिनिटामध्ये प्रत्येकाने पैसे अकाउंटला टाकले आणि ते होते उनबाटकर. म्हणजे गावाच्या खेळाडूच्या प्रतिष्ठेच्यासाठी आणि गावाचं नाव जेव्हा होते तेव्हा गावकरी कसे पाठीमागे सपोर्ट करतात हे उदाहरण आपण उनबाटवरून बघितलं. तशाच पद्धतीचं आगवनचं नाव पुढे करत असताना हे खेळाडू तुम्हाला बघायला मिळालेत. ताजुद्दीन नावाचा खेळाडू बघायला मिळतो. कॅमेरामन काहीतरी खुणावतात तुम्हाला. चला घाई करा, 12 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायची आहेत. पुन्हा आपला सगळं पुढचा चेंडू टॅप केला, निघून जाईल का? इथे बाकी जबरदस्त फिल्डिंग, गुड फील्ड वर्क. सद्दाम काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतो. सद्दाम आपण बघत आहात. अवराम अंडराम सातत्यपूर्ण मोठा दबदबा निर्माण केला या खेळाडूने. गुड क्रिकेटर, खऱ्या अर्थाने खूप परिश्रम कष्ट घेत असताना प्रेम केलं क्रिकेटवरती ते बघायला मिळते. यावेळेला बाकी टॅप केला, सरळ चेंडू पॉईंटमध्ये एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांची विचार करता धाव संख्या होते ती म्हणजे 23. 23 फरकावर लागला जातात. दुसरा षटक मा जगदीश माची खेळतो 3 चेंडू 3 धावा आणि विकास खेळतोय 7 चेंडू 18 धावा. (24) 24 धावा बघायला मिळत आहेत. हा प्री क्वार्टरचा सामना. यातील विजेता संघ आजच्या दिवसात तिसरा बघायला मिळेल. पहिला संघ रुबा बघितला, मग वेलिंगी बघितलंय आणि आता यातील विजेता पाहायला मिळेल. गुड बॉलिंग, खराब यष्टी रक्षण. इथे बाकी दादा तुम्हाला चुटेला चेंडूला थांबवायचं आहे. डोळ्यामध्ये ना अंजन घालायला पाहिजेत. म्हणजे आपण जिसके कहते की काजळ लावून क्षेत्ररक्षण करायला पाहिजे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 22च्या रूपामध्ये 25. जबरदस्त कमबॅक केला या गोलंदाजाने. पहिल्या षटकात 21 आलं असं 4 चेंडू फक्त 4च धावा दिल्यात. टॅप केला, इथे बाकी क्षेत्ररक्षण बघायला. गुड फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आणि जमोल ज्यांचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. अफलातून बॅकफुटला गेले, सूरनं उडी मारली, सूर मारला आणि तो उंचावर गेला आणि हात चेंडू आतमध्ये आणलाय. गुड फिल्डिंग बघा कशा पद्धतीने ॲक्शन व्हिडिओमध्ये आपण बघू शकतात. आणि खऱ्या अर्थाने चांगलं कमबॅक केलं आहे गोलंदाजाने. 26 धावा बघायला मिळाल्यात. आणि टाइम लिमिट आहे तुम्हाला. टाइम लिमिटमध्ये तुम्ही DRS घेऊ शकतात. टॅप केलाय, सरळ चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे. 4 धावा खडखडी चौकार. आणि या 4 धावांची 2 षटकात 30 धावा झाल्यात त्या आगवण संघाचं. काय बॅटिंग बघायला मिळते. एका साईडला आज जर विचार केला 9 चेंडू आणि 22 धावा तुम्हाला विकास सुमाशी टॅपर नावाचा फलंदाज खेळायला बघायला मिळतोय. काय जबरदस्त मॅच आपण काऊराम काका स्मृती चषक बघत आहात. ज्याने संपूर्ण आयुष्य भूमिसेनेच्या माध्यमातून आदिवासी संघाला लढा देताना आंदोलन करत असताना सरकारी दरबारी दबदबा निर्माण केला आहे. त्यांच्या स्मरणार्थ आपण मॅचेस बघत आहात. परनाईच्या वंदे मातरच्या मैदानावरती खरंच सुंदर आयोजन. जिथे 8 बक्षिसं आहेत. 8 संघाला बक्षिसं आहेत. प्रथम पारितोषिक 50, नंतर विचार केला 25, मग 7, 7, 7 आणि बाकीच्या 4 संघाला आणि 11 सायकली आहेत पारितोषिक. 11 सायकली विनिंग लीडर आहेत. 3 बॅटर, 3 बॉलर, 3 ऑलराऊंडर आणि 2 प्रेक्षकांसाठी आहेत. अशा पण सुसज्ज आयोजन तिथे तुम्हाला बघायला मिळते. रेहान नावचा गोलंदाज जबरदस्त तेज चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होती 31. आम्ही अंडरामच्या मॅचमध्ये शतक देखील बघितलेत. मोठा फटका खेळायचा, चेंडू पडला तर वेगाने आला. इथे बाकी कव्हर चार्जरला फील्ड करत 1 धाव तुम्हाला बघायला मिळेल. आमची अक्कू आहेत, त्यांची टुर्नामेंट होती. तिथे आसिफने शतक मारलं होतं. अक्कू आठवते 2 वर्षापूर्वी शतक सेंचुरी आम्ही बघितलं होती. टॅपरचा बॉल होता तिथे देखील. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू चांगला ड्राईव्ह केला सर हातामध्ये. गुड फील्ड आणि इथे तुम्हाला बघायला मिळतं ताजू अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग करत असताना 32 धावा झाल्या. 2.3 चेंडू हाताळू गेलेत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातो मिडांच्या डोक्याच्या पलीकडे. 4 धावा खणखणी चौकार. काय बॅटिंग बघायला मिळेल. आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 36.
बघा कशा पद्धतीने चेंडूवर आले, चेंडू आल्यानंतर चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला, अतिशय सुंदर वर्क 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघत आहात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ हो बॉक्स आउटचा विकेट झाला, गडी बाद झालेत आणि बाद झाले ते जगदीश माशी. बघा रात्रीचे 12:40 वाजलेत. हॅड अँड सिकचे बिस्किट आलीत, चांगली कोल्ड्रिंक्स आलेत आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे चणे सिंग बघायला मिळतात. व्हाईट बॉल नात कुणाचा तर फक्त आमच्या सरावली करायचा, अशा पद्धतीचं वाक्य बघितलं गेलं आणि क्षणार्धात तुम्हाला ऑर्डर दिली गेली आणि 13 मिनिटात ही ऑर्डर इथपर्यंत आली. 4 मिनिटात काय तेज तरार बघायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळलेत. ताडगोळ्याचे घरे जरी सांगितले ना ते देखील मिळतील. धावसंख्या झाली 38, एक गडी बाद. विकास माशी खेळतात 10 चेंडू 23 धावा. परफेक्ट टायमिंगमध्ये तुम्ही 3 षटका हाताळलीत. यानंतर टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये हमजा 11 डहाणू आणि जय जोगनादेव आगवण बी, जे आमचे छोटे छोटे मंडळी तुम्हाला बघायला मिळतात, ज्यांच्या प्रेमात प्रत्येक बोईसरकर प्रत्येक पालघरकर हा तुम्हाला बघायला मिळाला आहे. चार धावा. आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर आगवण संघाचा बघायला मिळतो. हायएस्ट स्कोर आजच्या दिवसातला 42. अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत. हिम्मत एक अष्टपूर्व खेळाडूशी तुम्हाला बघायला मिळाला. संतोष हा फटका बघितल्यानंतर त्याची आठवण संजय स्मृती चषकशी झाली, जिथे संकटात संघ होता आणि तिथे जबरदस्त बॅटिंग करत असताना हिम्मतला आपण पाहिलाय. जबरदस्त बॅटिंग. वन मॅनची आयोजित संतोष स्मृती चषकमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजचा विजेता ठरला होता आणि अनेक वेळा संकटातून बाहेर काढलाय संघाला. ओ इथे बाकी यष्टीचित चेंडू हाताला लागून यष्टीवर आदळला आणि तुम्ही यष्टीचीच झालेत. अशा वेळी दुसऱ्या गडी तंबूत परतलाय आणि बाद झाले ते हिम्मत. मयूष नावाचा बॅटर बघायला मिळतो. गुड फील्ड हुनेनकडनं बघायला मिळालं. जबरदस्त फिल्डिंग हुनेनकडनं पाहायला मिळाली. अजून 2 चेंडू बाकी आहेत. ओहो हो यॉर्कर लेंथ काय जबरदस्त चेंडू हाताळला गेला. पण तत्पूर्वी 10 चेंडू 23 धावा. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली विकास माशी या खेळाडूची. सर्वात जास्त ना बॅटी अंडरामाई लागतात. असे फटके मात्र बॅटीचे दांडे जातात, बॅटी तुटतात. आणि आता नवीन बॅटर आलेत ते जयेश. हा देखील चांगला बॅटर आहेत. मोक्याच्या क्षणी त्याने देखील अनेक वेळा संकटातून बाहेर काढता आपण खेळाडूला बघितलेत. खाडीमध्ये राहायचं, समुद्राची खाडी आली की तुम्हाला खाडीच्या खाडी भरायचं आणि मग डोलीमध्ये मावऱ्याला फसवायचं. तशा पद्धतीचे आपल्या गोलंदाजी देखील चांगली बघायला मिळेल. गुड बॉलिंग. चांगला चेंडू ड्राईव्ह केला, सरळ निघून जाईल.
डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला 4 षटकाच्या समापनानंतर जय जोगनादेव अगवन वामिका स्टारची धावसंख्या त्याला 48 49 धावा विजयासाठी करायच्या आहेत. वाईटच्या रूपात धावसंख्या 1 होते. हो जबरदस्त शॉट होता पण त्याहीपेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण झालं. वाईट बॉल. तर टॉससाठी या हमजा 11 डहाणू आणि जय जोगनादेव अगवन बी. गुड शॉट जबरदस्त शॉट बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. या तुषारजी राऊत सर या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
तर ओव्हरची होते समाप्ती. आपण टॉसकडे जाऊयात. एका बाजूला चषक आणि दुसऱ्या बाजूला साहेब. तुषार राऊत सरांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन केलं जाईल. खाली सोडा. साहेब कॉल आहे आणि चषक आलाय. आमच्या 11 डहाणू टीम टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? फील्डिंग कैसा लग रहा है यहाँ पे आके सलावली में आके कैसा लग रहा है? अच्छा. जास्त बोलत नाहीये. उमेश, टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं? आम्ही पण फिल्डिंगच केले. आता बॅटिंग चांगली बॅटिंग करावी लागेल. एक आगमन संघाने जास्त मोठी धावसंख्या उभारले. अजून एक आगमन संघाकडून अपेक्षा असेल की जास्त धावसंख्या उभारा. काय म्हणतील? करू आम्ही थोडे प्रयत्न करू जास्तीत जास्त स्कोर बनवायचा. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचकडे. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरेख चालू आहे. इथे हमजा 11 टीम टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. काय जबरदस्त फिल्डिंग केली जयेशनी. मी नेहमी त्यांचा उल्लेख करताना खाडीतल्या बोईमाशाचा उल्लेख करतो, कारण बोईमाशामध्ये 2 खाड्यामध्ये असेल, तुम्ही दांड केला तर एका बोईमासा दुसऱ्या खाडीतून कसा जातोय तशा क्षेत्ररक्षण बघायला सुपर फिल्डिंग. जेवढं कौतुक करावं तेवढं जयेशचं. पुन्हा एकदा ओ गुड बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर येतो. पॅरल स्वीप करायचा होता पण चेंडू बाकी जबरदस्त बघायला मिळालं. काय सुंदर क्षेत्ररक्षण. कमीत कमी 15 धावानं क्षेत्ररक्षणामध्ये वाचवतात ते म्हणजे अगवनकर. मोठा शॉट. इथे बाकी तुम्ही अवराम पद्धतीने शॉट खेळत आणि मोठा गडी तंबूत पडतोय. बाद झालेत ते म्हणजे जमोल. काय ताजुद्दीन. ओ आणि इथे बाकी धावबाद. गुड फील्ड. कोण होते यष्टीरक्षक? मयूष. काय जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. आगवनकरांची जेवढं कौतुक करावं. एक दर्जा आणि एक वेगळा स्टॅम्प मारला. फिल्डिंग टीम असं बघायला मिळते. आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण बघितलं. आणि नेहमीच प्रत्येक नव्हे तर यूट्यूबवर बघणार देखील कौतुक करतात की काय क्षेत्ररक्षण करतात आगवनकर. आणि हेच तर खरी चर्चेचा विषय आहे. आपल्या स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या दर्जावर, क्षेत्ररक्षणावर एक वेगळी ठसा उमटवणारं सगळं जोगळ आगवन. इथे चांगला टॅप बघायला मिळेल. सद्दामच्या बॅटरी सरळ चेंडू निघून जातो सीमापलीकडे. 4 धावा खणखळी चौकार. आणि या 4 धावांशी विचार केला धावसंख्या पोहोचते ती 12. आपण बघत आहात धर्मवीर चषक. आजचा पहिला दिवस. खऱ्या अर्थाने अनेकांना या धर्मवीरच्या माध्यमातून 12. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात अनेक नवोदित गोलंदाज आपण यावर्षी पाहिलेत. बॅकफुटला जाऊन चेंडू मोठा खेळायचा होता. एज घेते. चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. एका धावांशी विचार केला 13 धावा होत आहेत. आणि विजयासाठी तुम्हाला टोटल जर विचार केला तर 49 धावा करायच्या आहेत. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक क्रिकेटपटू, प्रत्येक संघ, प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक आयोजक वाट बघत असतात ती धर्मवीर कधी होणार. काहीतरी वेगळे देण्याचं काम नेहमीच करतात. आणि खऱ्या अर्थाने माणुसकी नातं जपावं ना. ज्याचे नाच्या पाठी कोणी त्याच्या पाठी आहे धर्मवीर प्रतिष्ठान. हे वाक्य या संपूर्ण पालघरमध्ये बघायला मिळालं. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक दातांना आम्ही अन्न पुरवलं. त्यानंतर अनेक शालेय विद्यार्थ्यांची फीज, नंतर त्याची ट्युशन फी भरली. त्यानंतर बाकी एका पेशंटला बरं करण्याचं काम आम्ही केलं. आणि यावर्षी उद्दिष्ट बाळगल्यात कॅन्सरग्रस्त त्या परिवाराच्या व्यक्तीला संपूर्ण खर्च करायचं आणि आपल्या आयुष्यात पुढं उभं करायचं. आणि आज त्याचं एक ऑपरेशन झालं. ते देखील सक्सेसफुल झालं. आणि डॉक्टरांनी होप्स आशा दाखवल्यात की हा पेशंट पुढे चांगल्यापणे राहू शकतोय. आणि ते हास्य आम्ही आत्तेजीच्या तोंडावर बघितलं. आणि मला येऊन सांगितलं की दादा अशा पद्धतीने आम्ही केलं आहे आणि खरोखर कौतुक करायला पाहिजे. गुड शॉट. पण त्याहीपेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आता तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो मंगेश. चांगला ड्राईव्ह केलाय परंतु सरळ बॉक्स आउटचा विकेट बघायला मिळतो. दबाव वाढलाय. धावसंख्येचा अस्किल रेट वाढलाय. तुम्हाला विजयासाठी 49 धावा विजयासाठी करायच्या आहेत आणि 2 षटकात फक्त धावा आलो त्या 12.
आता बाकी हुनेन नावाचा खेळाडू बघायला मिळते, पण हुनेन एक काळ अशी गोलंदाजी करायचा की ती गोलंदाजीची लयच विसरलाय. भला भला बॅट्समनला नाचवण्याचं काम करायचं, पण आता हल्ली झालं आहे काय, हुनेनकडनं वाईड बॉल जास्त बघायला मिळतात. नाही तर बाकी एक चांगला दर्जाचा अष्टपैलू खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. हुनेन वयाने खूप लहान आहे, उंचीने मोठा आहे. 11वीमध्ये शिक्षण घेणारा हुनेन तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो, गुड बॉलिंग. आणि इथे बाकी एक धाव बघायला मिळते. त्याच्या पायातले बुटं असतील ना, मला वाटतं 11, 12, 13 नंबरचे असतील. अशी काही असतात देवाने पाठवलेली मुलं माणसं ज्यांचं सर्वस्व काही अतिशय सुंदर ड्राईव्ह, पण त्याहीपेक्षा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पंच काय खुणावत आहेत. 4 धावा, खणखणीत चौकार. 2 चौकार आपण बघितले. सदामच्या बॅटीतून पुन्हा चांगला ड्राईव्ह केला, पण यावेळेला बाकी क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आणि इथे जर विचार केलात तर तुम्हाला 3 षटकं समापन झालं की पाहायचं आहे. 3 षटकाची धावसंख्या ती म्हणजे 19. अजून देखील 6 चेंडू 30 धावाची आवश्यकता विजयासाठी. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळेल. 23 धावाची आकर्षक फलंदाजी 10 चेंडूमध्ये केलीत ती म्हणजे विकास माची याने. मोठा फटका खेळायचा, चेंडू पर्यंत खाली राहतोय. तुला हिम्मत नावाचा एक अष्टपैलू खेळाडू चांगला मिळाला आहे. आगवण संघाला जय जोगनाने एक आगवण सातत्यपूर्ण या खेळाडूचं मी कौतुक करेल. जेव्हा जेव्हा अनेक वेळेला संघ संकटात सापडतो तेव्हा चांगली बॅटिंग करून आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारून देतोय. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. वाईट बॉल, धावसंख्या होते 22. 21 झालाय ना. पुन्हा डिक्लेअर होऊन चेंडू जातो. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या 23. आता फक्त औपचारिकता राहिल्यात. 2 चेंडू बाकी आहेत. जबरदस्त बॅटिंगच्या बळावर धावसंख्या उभी केली 48 आणि आपल्या गोलंदाजीच्या बळावर रोखलं गेलं ते म्हणजे बादशाह 11 बोईसर पॅकर या संघाला. आता शेवटचा चेंडू आहे. औपचारिकता उरल्या, पण सर्व संघ चांगला खेळ. बादशाह 11 तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यात आणि एक डोनेशन स्पर्धा म्हणून तुम्ही चांगल्या पद्धती सक्सेसफुल करतात. मोठा शॉट खेळायचा होता. इथे बाकी मॅच संपला आणि तब्बल विचार करता धावसंख्या विजयी झालाय तो म्हणजे मोठ्या फरकाने. आणि इथे बाकी नो डाऊट मॅन ऑफ द मॅच ठरला जातो तो विकास माची. बघा हुनेनचा एक खेळाडू होती बघायला मिळते. ही खेळाडू होती प्रत्येकाने दाखवली पाहिजे. प्रत्येकाची